नाशिकच्या दिंडोरीत काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे। भरधाव कार थेट विहिरीत कोसळली आणि एका कुटुंबातील 9 जणांचा दुर्दैवी अंत झाला। हसत खेळत निघालेलं कुटुंब क्षणात काळाच्या पडद्याआड गेलं। नेमकं काय घडलेलं आहे पाहूयात। नाशिकच्या दिंडोरीत हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे। भरधाव वेगानं येणारी कार विहिरीत पडल्यानं एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झालाय। दरम्यान या घटनेनंतर संपूर्ण राज्यातून हळहळ व्यक्त करण्यात येते आहे। शुक्रवारची रात्र इंदोरे गावासाठी आणि दरगोडे कुटुंबासाठी काळ रात्र ठरली। रात्री 10च्या सुमारास वेगानं येणारी कार रस्त्याच्या मधोमध असलेल्या विहिरीमध्ये कोसळली आणि होत्याचं नव्हतं झालं। दरगोडे कुटुंबीय एका खासगी कार्यक्रमासाठी संध्याकाळी घराबाहेर पडलं। काल रात्री 10:15 वाजताच्या सुमारास त्यांची कार दिंडोरी शहरात एका विहिरीत पडली। कार विहिरीत पडल्याचा आवाज ऐकून नागरिक घटनास्थळी धावले। कार 5 मिनिटं वर दिसत होती, मात्र त्यानंतर कार थेट पाण्यात गेली। कारच्या काचा बंद असल्यानं आतमध्ये बसलेल्यांना बाहेर निघता आलं नाही आणि घटनास्थळी असलेल्या लोकांना देखील त्यांना वाचवता आलं नाही। घटनेच्या 20 मिनिटांनंतर अग्निशमन दल आणि प्रशासनाची काही लोक आली। विहिरीत मोठे दोरखंड लावून 9 जणांना बाहेर काढण्याचं काम सुरू झालं। घटनेनंतर तब्बल 3 तासांनी ही कार विहिरीबाहेर काढण्यात यश आलं। दरम्यान या घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांनी प्रशासन आणि विहीर मालकावर घटनेचं खापर फोडलंय। विहिरीला जाळी बसवली असती तर ही घटना झाली नसती, त्यामुळे प्रशासन घटनेला जबाबदार असून विहीर मालकावर कारवाई करण्याची मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे। तर विहिरीला जाळी का बसवली नाही, रस्ता विहिरीपर्यंत कसा आला, याचा जाब नगरपालिकेला विचारला असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय। याला जबाबदार फक्त शासन, इडली नगरपंचायत। 1 फुटाचा रस्त्यावर अंतरावरती एकच हितभर जाळी विहिरे, त्याला काही पत्र्याचं काही करेल असतं, वरून समजा चॅनल मारून वरून जाळी बिळी असती तर ही घटना झाली नसती। तर समजा वरच्या वर गाडी असती। इथं काय आहे का, तिकडं लाईटी आहे, तिकडं सगळं इकडं लांडले, आजूबाजूचे लोक किती वेळेस गागले काही याला पर्याय करा, कोणीच काही करत नाही। म्हणजे काहीतरी दबाव आणता ना। काय वाटतं, काय केलं पाहिजे, काय कारवाई केली पाहिजे? काहीतरी विहिरीवाल्याहून कारवाई केली पाहिजे, आमचं एवढंच म्हणणं आहे, दुसरं काहीच नाही। अशा घटना घडू नये याच्यासाठी याची नेमकी लेआउट कधी मंजूर झाली, रस्ता कसा मंजूर झाला आणि विहीर म्हणजे असताना या लेआउट या त्या विहीरला कव्हर करण्यात कसा नाही आला, या गोष्टीची तपास करण्यासाठी नगरपालिका आणि टाउन प्लॅनिंग विभागाला सूचना देण्यात आलेली आहे। दरम्यान या घटनेनंतर विहीर मालकानं देखील स्पष्टीकरण दिलंय। विहिरीला जाळी बसवली होती, मात्र ती काढून नेल्याचं त्यांनी सांगितलं। तसंच या घटनेसंदर्भातही त्यांनी दुःख व्यक्त केलंय। जे कुटुंबावर ज्या आघात झालेला आहे तो फार न भरून निघणारं नुकसान आहे आणि हळहळच व्यक्त केली पाहिजे या गोष्टीची। आणि साहेब, ही विहीर ही 1972चा जो दुष्काळ होता तेव्हापासून ही विहीर इथे आहे आणि हा आजूबाजूच्या लोकांचं जवळजवळ आता एक 5-6 वर्षापूर्वी जो दुष्काळ पडलेला होता, पाण्याची कमतरता होती, तर पूर्ण गावांनी टँकरनी पाणी पूर्ण गावात ह्याच विहिरीनी पुरवलेलं आहे साहेब। म्हणजे ही विहीर काय आत्ता खणलेली नाही किंवा ही फार म्हणजे जवळजवळ 50-60 वर्षापूर्वीची विहीर आहे। दरम्यान या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कारवाईचे आदेश दिले आहेत। तसंच मृतांच्या कुटुंबियांना मदतीची घोषणा देखील फडणवीसांनी केली आहे। तर रस्ता विहिरीपर्यंत कसा, असा सवाल नरहरी झिरवाळ यांनी केला। याआधी देखील विहिरीत पडून जनावरांचा मृत्यू झाल्याचं झिरवाळ यांनी म्हटलं। या घटनेनंतर विहीर मालकावर गुन्हा दाखल झाल्याचंही झिरवाळांनी सांगितलं। संपूर्ण कुटुंबांच्या प्रती मी संवेदना व्यक्त करतो। आपण त्या कुटुंबांना मदत देखील घोषित केलेली आहे, पण त्यासोबत आपण एक अशा पद्धतीनं देखील सूचना दिलेल्या आहेत की रस्त्याच्या मध्ये अशा प्रकारच्या विहिरी ज्या आहेत किंवा असं कुठे जिथे रहदारी आहे अशा ठिकाणी तर तात्काळ त्याचं एक प्रकारे ऑडिट करून आणि त्याला त्याची तिथे आवश्यकता आहे का किंवा त्याला काय उपाययोजना करता येतील। कारण इथे असं लक्षात आलं की भिंत होती पण ती छोटी होती, ती कदाचित मोठी असती तर एखाद वेळेस ते वाचू देखील शकले असते। त्यामुळे तात्काळ या संदर्भातली कारवाई करण्याचे आदेश देखील आपण दिले आहेत। रस्ता हा विहिरीपर्यंत नेऊन तिथंच संपवला आहे। तो जर पुढेपर्यंत असता किंवा नगरपालिकेची जबाबदारी होती तर त्यांनी संरक्षण त्या ठिकाणी करायला हवं होतं।
अशी एक त्याच्यात आता चर्चा अशी आहे का याच्या अगोदर सुद्धा काही जनावरं पडलेत तर त्याच वेळेला ते व्हायला पाहिजे होतं पण झालेलं नाही. ते त्याच्यावर विहीर मालकावर तसा गुन्हा दाखल केलेला आहे. या घटनेनंतर ही विहीर बुजवण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत प्रशासनानंही संबंधित विहीर बुजवण्याचा निर्णय घेतलाय आणि सकाळीच या विहिरीत माती टाकून विहीर बुजवण्यात आली. आता यात सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की या इतक्या मध्यभागी ही विहीर असताना कमीत कमी त्याला 2-3-4 फुटाचा कठड केलं पाहिजे होतं. त्याला ते रिंग टाकलेले आहेत खाली मजबूत आहे पण त्या वरती करायला पाहिजे होत्या पण त्या केलेल्याच नाहीत. जमिनीपासून फक्त 1 फूट 6 इंचावरच फक्त तेवढं आहे. तर कोणालाही दिसणार नाही रात्री आपल्याला नवीन माणूस आला तर. मला वाटतं ते केलं पाहिजे होतं, दुर्दैव केलं नाही. पण आता सगळ्या गावकऱ्यांची मागणी आहेत, ग्रामस्थांची मागणी आहेत की ती विहीर बंद करा आणि अशी जर विहीर राहिली तर मला वाटतं परत कोणीतरी येऊन त्याच्यामध्ये धडकेल. कधी धडकू शकतं अशी बरोबर ही विहीर आहे. त्यामुळे तो निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. दिंडोरीत झालेल्या या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. याआधी देखील विहिरी संदर्भात वारंवार तक्रारी आल्याचं मृतांच्या नातेवाईकांनी म्हटलंय. त्यामुळे आधीच या विहिरीवर जाळी असती तर हे कुटुंब आज वाचलं असतं. त्यामुळे विहीर मालकाबरोबर प्रशासनावर देखील या अपघाताचं खापर फोडण्यात आलंय. सागर गायकवाड, झी 24 तास, दिंडोरी, नाशिक.